जय महाराष्ट्र. तर आजची आपली जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला आहे, आम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ते आले नव्हते, पण आम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वितरण कमी झालं असेल कुठे, तर ते आहे आपलं नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामधून मला बऱ्याच कमेंट आहेत आणि त्या ठिकाणी वितरण खूप कमी झालंय. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला हप्ताच आलेला नाही. कारण जेवढ्या कमेंट मला आलेल्या आहेत त्या सगळ्यात जास्त वितरण झालंच नाही, म्हणजे हप्ता आलाच नाही अशा कमेंट सगळ्यात जास्त माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि आपल्या चॅनलवरती ह्या नाशिक जिल्ह्यामधून आलेल्या आहेत. तर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधले आहात का? तुम्हाला जून जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता मिळाला होता का, मिळाला नव्हता का, आणि सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे का आणि मिळाला नाही का? तर मला अवश्य कमेंट करून सांगा. कारण काय आहे हे माहित नाही. राहिलं वितरणाचा संदर्भ, की बाबा तुम्ही म्हणताय ताई वितरण थांबलंय का, वितरण थांबलंय का, तर हो वितरण थांबलेलं आहे. शनिवार, शुक्रवार आणि शनिवार 2च दिवस आपलं वितरण झाले. रविवारी वितरण झालेलं नाही, सोमवारी वितरण झालेलं नाही. आज आहे मंगळवार आणि मंगळवारीही वितरण झालेलं नाही. मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता की बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत, पण त्यांना मेसेज आलेला नाही, त्यामुळे त्यांना समजलं नाही त्यांच्या अकाउंटमध्ये हप्ता आलेला आहे. जेव्हा आपण त्यांना ही माहिती दिली की अकाउंट एकदा चेक करा, अकाउंटला हप्ता आलाय का चेक करा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई आम्हाला मेसेज नाही आला, पण आम्हाला हप्ता आलेला आहे. तर तुमचंही असं काही झालंय का, एकदा चेक करून घ्या की तुम्हाला हप्ता आलाय का नाही आलाय. बाकी या संदर्भामध्ये तुमचे अजून काहीही प्रश्न असतील तर मला अवश्य कमेंट करून विचारा. सगळ्यात जास्त महत्त्वाचा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो नाशिक जिल्ह्यासाठी आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये किती अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही? मग आपण त्याच्यावर नंतर दुसरा व्हिडिओ शेअर करू किंवा लाईव्ह घेऊया. जेवढ्या जास्त महिलांपर्यंत नाशिक जिल्ह्यामधल्या आपला हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा करा, म्हणजे त्या महिला आपल्या चॅनलवरती येतील आणि आपल्याला समजेल की नाशिक जिल्ह्यामध्ये किती महिलांना जो आहे तो हा हप्ता आलेला नाही, पात्र असून सुद्धा. कारण जोपर्यंत तुम्ही आपल्याशी कनेक्ट होणार नाहीत मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही सर्व तुमच्या ज्या काही कमेंट असतील चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच येणार आहे. तर ही जी अपडेट होती ती नाशिक जिल्ह्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही इतर कुठल्याही जिल्ह्यामधून असाल आणि तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता आलेला नाही सप्टेंबरचा, तरी तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या विभागामध्ये तुम्ही जेवढ्याही जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्यामधल्या विभागामध्ये तुम्ही जिथून कुठून असाल तिथं आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला ही माहिती मिळेल. हा एकच उद्देश आहे आपला. बाकी सर्व विषयांवरती मी ऑलरेडी व्हिडिओ सर्व शेअर केलेले आहेत आणि माझे प्रयत्न सुद्धा चालू आहेत. बाकी लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईप करा. जय महाराष्ट्र. परत भेटूयात तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.